नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंकडून मोर्चाची हाक देण्यात आली होती। मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने हा शासन निर्णय रद्द केलाय। यानंतर ठाकरे बंधूंकडून मोठा जल्लोष करण्यात आला। मराठी एकजुटीने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर येत्या 5 जुलैला हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। आता या मेळाव्यासाठी एक खास निमंत्रण पत्रिकाही बनवण्यात आली आहे। यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र नाव पाहायला मिळत आहे। प्रत्येक पालक हे आपल्या मुलांना खूप विश्वासाने शाळेत पाठवतात। शिक्षकांवर त्यांचा अतोनात विश्वास असतो। मात्र मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने जे कृत्य केले त्यामुळे शिक्षकच भक्षक बनल्याची चर्चा आहे। देशातील टॉप 5 शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबईतील एका शाळेतील शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यावर अत्याचार करत त्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबई जवळच्या नालासोपारा परिसरात घडली आहे। जयप्रकाश चव्हाण असे आत्महत्या केलेल्या बिल्डरचे नाव आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली आहे। एका पोलीस कर्मचाऱ्याचे नाव लिहित तो आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचेही बिल्डरने सुसाइड नोट मध्ये नमूद केले आहे। महामेट्रोच्या स्थानकावरून फीडर सेवा सक्षम नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे। ही सेवा सक्षम करण्यासाठी तिचे बळ मिळणार आहे। पुण्यात 2800 महिलांना मिळणाऱ्या ई-पिंक रिक्षांचा वापर मेट्रोच्या फीडर सेवेसाठी केला जाणार आहे। प्रादेशिक परिवहन विभागाने मेट्रो स्टेशन पासून ई-पिंक रिक्षासाठीचे मार्ग निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे। राज्यात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विशेषतः 2 आणि 3 जुलै दरम्यान मुंबईत 90 ते 120 मिमी इतक्या पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज आहे। जमीन विषयक विविध कागदपत्रे देण्यासाठी राज्यात भूमी अभिलेख विभागाने सेतू केंद्रांच्या धर्तीवर सुरू केलेल्या भूप्रमाण केंद्राची संख्या आता 100 पार होणार आहे। विभागाने पहिल्या टप्प्यात सुरू केलेली 30 केंद्रे जिल्हा स्तरावर सुरू होती। दुसऱ्या टप्प्यात हे केंद्र तालुका पातळीवरील कार्यालयात सुरू होणार आहेत। या केंद्रांमुळे नागरिकांना घर बसल्या मिळकत पत्रिका काढण्यासाठी अर्ज करता येईल। त्याचबरोबर अर्जांमधील त्रुटी दूर करण्यासाठी ऑनलाईन पूर्तता करता येणार आहे। महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉटेल मालकाला मराठीत न बोलल्याने मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या घटनेवर भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। मराठीचा अभिमान पण माणुसकीच्या मर्यादा विसरून नाही असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे। अली एक्सप्रेस प्लॅटफॉर्मच्या नावाखाली 1,11,00,000ची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सायबर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत 24 तासांच्या आत 5 संशयितांना अटक केली। फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअप नंबरवरून संपर्क करून अली एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीस 10 ते 15% नफा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले। भाजपाच्या पक्ष संघटनेत फेरबदल झाले असून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाली आहे। चव्हाण यांच्या निवडीनंतर मावळते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भावपत्र लिहिले आहे। या पत्रात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळातील अनुभव आणि संघटनेसाठी केलेल्या कामाचा आढावा मांडलाय। त्याशिवाय कार्यकर्त्यांची त्यांनी माफीही मागितली आहे। भारतीय रेल्वेच्या क्षेत्रीय विभाग असलेल्या पश्चिम रेल्वेमध्ये मराठीची गडचेपी सुरू असल्याचे समोर आले आहे। तिकीट तपासणीस रेल्वे स्थानकात तिकीट विक्री करणारे कर्मचारी प्रवाशांशी मराठीऐवजी हिंदी भाषेत संवाद साधत आहेत। तसेच पश्चिम रेल्वेकडून देण्यात येणारी माहितीही केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषातच मिळते। याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही मराठीचा वापर होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।